नमस्कार मित्रांनो मी आज तुमच्यासाठी घेऊन आलो एकदम मस्त टेस्टी आणि एकदम थंडगार अशी साबुदाणा सरबतची रेसिपी। आता सध्या उन्हाळ्याचे दिवस चालू असल्यामुळे ना प्रत्येकाला थंडगार असं काही ना काहीतरी प्यावं असं नक्कीच वाटत असतं। त्यामुळे अशा कडकडत्या उन्हाळ्यामध्ये साबुदाणा सरबत जर तुम्ही प्यालात ना तर एकदम मस्त मजा येते आणि बनवायला पण एकदम साधा सरळ सोपा आहे। तुम्ही घरच्या घरी नक्कीच बनवू शकता। चला तर मग मित्रांनो, बोलण्यामध्ये जास्तीचा वेळ न घालवता फटाफट रेसिपीला स्टार्ट करूया। हो पण त्याच्या आधी चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका। तर मित्रांनो, सगळ्यात आधी आपल्याला ना जेली तयार करून घ्यायचं आहे। त्यासाठी जेलीचं मिक्स आणलेलं आहे मी। हे रेडीमेड तुम्हाला कोणत्याही दुकानामध्ये सहजपणे भेटून जातं आणि हे जेली कसं तयार करायचं नाही ते स्टेप्स लिहिलेले असतात बघा। आता हे जे पॅकेट आहे हे ऑलमोस्ट तुम्हाला 90 ग्रॅमचं पॅकेट आहे बघा। हे 90 ग्रॅमचं पॅकेटसाठी ना अर्धा लिटर पाण्यामध्ये हे उकळत्या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे आणि जेली सेट करून घ्यायची। तर अशा पद्धतीने वेगवेगळ्या ब्रँडचे वेगवेगळे स्टेप्स असतात, ते व्यवस्थित फॉलो करा आणि चांगल्या प्रकारे जेली तयार करून घ्या। आता मित्रांनो, गॅसवरती ना मी छोटंसं पातेलं ठेवून घेतलेलं आहे। या पातेल्यामध्ये 250 ml पाणी टाकून घेतो। हे बघा 250 ml पाणी यामध्ये मी टाकून घेतोय। आता गॅस चालू करून घेतो आणि हे जे पाणी आहे ना चांगलं खळखळ असं उकळून घेतो। आता मित्रांनो, मी इथं स्टीलचं भांडं घेतलेलं आहे। आता मी या भांड्यामध्ये ना जेलीचं जे मिक्स आहे ना अर्ध मी यामध्ये टाकून घेणार आहे। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पॅकेट मी फोडून घेतलेलं आहे। यामध्ये हा एक पॅकेट आहे छोटासा आणि ह्या पॅकेटमध्ये ना आतमध्ये हा एक मिक्स आहे। असे दोन मिक्स येतात। या दोन्ही मिक्स मधलं अर्ध मी यामध्ये टाकून घेणार आहे। आणि आता दुसरं जे पॅकेट आहे ना ते पण मी फोडून घेतो। यातलं अर्ध यामध्ये टाकून घेतोय। आता हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पाणी जे आहे ना चांगल्या प्रकारे खळखळ असं उकळायला चालू झालेले आहे। हे बघा, आता गॅस बंद करून घेतो। आता हे जे उकळतं पाणी आहे ना जेलीच्या मिक्समध्ये टाकून घ्यायचंय आणि आता सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचंय। जे जेलीचं मिक्स आहे ना पाण्यामध्ये चांगलं विरघळलं पाहिजे तोपर्यंत चमच्याने मिक्स करून घ्यायचंय। बघा, आता तुम्ही बघू शकताय जेलीचं जे मिक्स आहे ना पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे विरघळलेलं आहे, चांगलं मिक्स होऊन गेलेलं आहे। आता हे जेलीचं मिक्स आहे ना थंड करून घ्यायचं आहे। जेलीचं मिक्स जेव्हा थंड होऊन जातं ना चांगल्या प्रकारे सेट होऊन जातं। आता मित्रांनो, आपल्याला साबुदाणा जे आहे ना चांगल्या प्रकारे शिजवून घ्यायचं आहे। त्यासाठी एक भांडं घेतलेलं आहे, गॅसवरती ठेवून घेतलेलं आहे। आता या भांड्यामध्ये मी पाणी टाकून घेतो। पाणी जास्त टाकून घ्यायचं आहे। आता गॅस चालू करून घेतो आणि जे भांड्यातलं पाणी आहे ना चांगलं खळखळ असं उकळून घेतो। एकदा का पाणी चांगल्या प्रकारे गरम झालं ना त्यामध्ये भिजवलेला जो साबुदाणा आहे ना टाकून चांगल्या प्रकारे त्याला शिजवून घ्यायचंय। तर मित्रांनो, 1 तासापूर्वी ना हा साबुदाणा मी 1 वाटी साबुदाणा पाण्यामध्ये भिजत ठेवला होता। आता भिजून चांगला 2 वाटी झालेला आहे आणि साबुदाणा ना चांगला टम्म असा फुगलेला आहे आणि चांगला भिजलेला पण आहे एकदम मऊदार असा। इथं तुम्ही बघू शकताय 1 वाटी साबुदाणा जर तुम्ही भिजत ठेवलात ना त्याचे 2 वाटी होतात। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय पाणी जे आहे ना चांगलं खळखळ असं उकळायला चालू झालेलं आहे। आता यामध्ये आपल्याला साबुदाणा टाकून घ्यायचा आहे। थोडासा गॅस मी स्लो करून घेतो। हा बघा, भिजवलेला 1 वाटी साबुदाणा मी टाकून घेतोय आणि अजून 1 वाटी यामध्ये टाकून घेणार आहे। हा बघा मित्रांनो, दुसरी वाटी साबुदाणा पण यामध्ये मी टाकून घेतोय आणि या साबुदाण्याला चांगल्या प्रकारे आपल्याला शिजवून घ्यायचंय। थोडासा गॅस मी वाढवून घेतो, मगाशी कमी केला होता आणि साबुदाणा जो ना चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे। म्हणजे आता तुम्हाला हा पांढरा दिसतोय ना हा चांगला ट्रान्सपरंट झाला पाहिजे। आणि साबुदाणा शिजवून घेण्यासाठी ना पाण्याचा जास्त वापर करायचा, त्यामुळे साबुदाणा चिकट नाही बनत। आता मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय साबुदाणा आपला चांगल्या प्रकारे शिजलेला आहे। अजून हा ट्रान्सपरंट झालेला नाही आहे तसा, अजून थोडासा व्हाईटच दिसतोय, पांढरा दिसतोय। हा गॅस बंद करून थोडा वेळ ह्याच पाण्यामध्ये गरम पाण्यामध्ये जर ठेवून दिलात तर हा ट्रान्सपरंट होतो। तर अशा पद्धतीने आपल्याला साबुदाण्याला चांगल्या प्रकारे पाण्यामध्ये शिजवून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकताय जेली जी आहे ना चांगल्या प्रकारे सेट झालेली आहे बघा। जेली सेट करत असताना ना स्टीलच्या भांड्यामध्ये करून घ्या, त्यामुळे सेट चांगल्या प्रकारे होते आणि काढताना पण एकदम अलगदपणे निघून जाते। आता जेली मी कट करून घेतो। साईडने अशा पद्धतीने आधी सोडून घ्यायचं आहे जेली आणि त्यानंतर ना चौकोनी आकारामध्ये कट करून घ्यायचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही इथं बघा या अशा पद्धतीने जेली आपल्याला काढून घ्यायची आहे बघा। स्टीलचं भांडं असल्यामुळं ना पटपट सुटून जाते। जशी बाजारामध्ये मिळते ना जेली सेम तशी झालेली आहे। जेली आपली तयार झालेली आहे। चिया सीड्स पण मी पाण्यामध्ये भिजत ठेवला होता, म्हणजे सब्जा अशा प्रकारे एकदम मस्तपैकी भिजून रेडी झालेले आहे। आणि मित्रांनो, त्याचबरोबर साबुदाणा पण एकदम मस्तपैकी रेडी झालेले आहे बघा। मगाशी एकदम पांढरा दिसत होता, आता ट्रान्सपरंट झालेले आहे।
तर मित्रांनो, या भांड्यामध्ये आता मी अर्धा लिटर दूध टाकून घेतोय. तुम्हाला जेवढं सरबत बनवायचं आहे ना त्यानुसार तुम्ही दूध घेऊ शकता. अर्ध्या लिटरपेक्षा थोडंसं मी जास्त दूध टाकून घेतोय, म्हणजे पाऊण लिटर यामध्ये टाकून घेतोय. तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त यामध्ये करून घेऊ शकता. आता मित्रांनो, मी यामध्ये 1 वाटी साखर टाकून घेतोय. तुम्हाला जसा गोडवा हवा असेल ना तसं तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता. आता ही साखर दुधामध्ये चांगल्या प्रकारे विरघळून घ्यायचे. आता मित्रांनो, साखर जी आहे ना दुधामध्ये चांगल्या प्रकारे विरघळलेली आहे, चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता मित्रांनो, यामध्ये साबुदाणा टाकून घ्यायचा आपलं, आणि साबुदाणामधला जो पाणी आहे ना तो पण चांगला निथळून काढून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दुधामध्ये टाकून घ्यायचं आहे. आणि जे दूध आपण यामध्ये वापरतो ना ते दूध पण चांगलं थंड असं दूध वापरायचं आहे. त्यामुळे बाकीच्या गोष्टी दुधामध्ये टाकून घेतल्यानंतर दूध फुटणार वगैरे काही नाही. साबुदाणा टाकून झालेले. आता यामध्ये सब्जा टाकून घेतो. तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्ही टाकून घेऊ शकता. मी 2 चमचे टाकून घेतोय. आता यामध्ये जेली टाकून घेतो. सगळं जेली यामध्ये मी टाकून घेणार आहे आणि थोडंसं डेकोरेशनसाठी ठेवून घेणार आहे. आता मी यामध्ये 3-4 क्यूब बर्फ पण टाकून घेतोय. आता मित्रांनो, हे सगळं चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. हे बघा, दुधाचा कलर कसा चेंज झाला, गुलाबी व्हायला चालू झालेले. आणि जेली आहे ना ती वेगवेगळ्या प्रकारची असते. मी जे आणलेलं आहे ना ते रासबेरीचं आणलेलं आहे, स्ट्रॉबेरीचं असतं, पायनॅपलचं असतं. जो फ्लेवर तुम्हाला आवडतो तो तुम्ही घेऊ शकता आणि मस्तपैकी असा साबुदाण्याचा ड्रिंक तुम्ही तयार करू शकता, म्हणजे साबुदाण्याचं सरबत. तर हा बघा मित्रांनो, साबुदाणा सरबत एकदम मस्त झालेलं आहे, एकदम टेस्टी झालेलं आहे. आता पिऊन दाखवतो तुम्हाला. हा बघा, त्यामधला साबुदाणा आणि जे जेली आहे ना ते पण एकदम टेस्टी लागते. एकदम मस्त, एकदम अप्रतिम झालेले. तर मित्रांनो, तुम्ही पण तुमच्या घरी एकदा नक्की ट्राय करा. हा साबुदाणा सरबत बनवायला एकदम सरळ, साधा, सोपा आहे. तुम्ही आता बघितलेला असाल आणि उन्हाळ्यामध्ये मस्तपैकी एन्जॉय करा. चला तर मग मित्रांनो, जाता जाता रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर बेल आयकॉन पण दाबा, म्हणजे जेव्हा पण आम्ही रेसिपीज अपलोड करू चॅनलवरती तेव्हा सगळ्यात आधी तुम्हाला नोटिफिकेशन भेटेल. आणि आमच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील ना इतरांच्या बरोबर शेअर करायला पण विसरू नका.